तर सुप्रभात मित्रांनो, तर आजचा राईडचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही आता शेवटच्या टप्प्यात आहोत. शेवटच्या डेस्टिनेशनला जाऊ कदाचित आम्ही आज. तर आता सकाळचे 7 झाले, ऑलमोस्ट झाले. तर आमची सगळी पॅकिंग वगैरे झाली आहे. आम्ही सकाळी गेलेलो बाहेर डॉमिनरला रिव्ह्यू केल्याने दोन्ही बाईकचं एअर चेक केली आणि त्यानंतर मग आता लगेज वगैरे सगळं म्हणजे बॅग आम्ही पॅक करून ठेवली आहे. फक्त बाहेर जायचं आहे, बॅग माउंट करायची आणि मग निघायचं. ऑलमोस्ट सगळं झालं आहे. निघू एक 5-10 मिनिटामध्ये. आम्ही चेक केलं दमण, तर दमण इथून 5 तास होतं आणि मुंबईला काहीतरी 9.5-10 तास दाखवत आहे. तर आम्ही दमणपर्यंत जाऊ आणि मग डिसाईड करू कसं काय करायचं ते. तर आम्ही सेट आहोत निघण्यासाठी. तर आता तुम्हाला आमच्या हॉटेलचा प्रेमासच दाखवतो. हा लॉन एरिया आहे पूर्ण. इथे स्टेज आहे, इथे वेडिंग वगैरे होत असतात, डेस्टिनेशन वेडिंग वगैरे. ही आमची विंग होती, आमच्या ग्राउंड फ्लोअरलाच रूम होतं. ही बी विंग आहे. पुढे अजून एक सी विंग आहे आणि ती ए विंग आहे. ए विंगलाच मेन रिसेप्शन आहे. तर तिकडे आम्हाला आता जाता जाता जायचं आहे आणि तिकडे चावी ड्रॉप करायचं आणि काय जे फॉर्मॅलिटीज असेल ते कम्प्लीट करून मग आम्ही निघू. हो, ही आतापर्यंत सर्वात मोठी सिटी दिसली आहे मला ही राजपीपला. आणि एक ती आपण बघ आपल्या डबल लेन पहिला हायवे लागला, हा तसंच बघू आपण बघ आपल्याला एकदम सर्वात पहिला डबल लेन हायवे लागला. ते माकडं वगैरे होती रस्त्यावरती. त्यानंतर एक सिटी लागली, त्यानंतर ते ही सर्वात मोठी सिटी वाटली मला. अंकलेश्वर 62, वडोदरा 70, सुरत 125. जो आम्ही रूट घेतलाय ना तो राजपीपलावरून काल जसं आलो तसा नाही घेतलाय. आता हा राजपीपलावरून जाणार अंकलेश्वरला. अंकलेश्वर पण खूप प्रसिद्ध जागा आहे. जी नर्मदा नदीची परिक्रमा होते ना, त्या परिक्रमेच्या टाईमला लोक अंकलेश्वरवरून पास होतात. अंकलेश्वरला मंदिर आहे, तिकडे दर्शन वगैरे घेतात. सो ते एक मेजर असं आपलं देवस्थान आहे. आणि अंकलेश्वरवरून मग आम्ही हायवे जॉईंट होऊ, जो मुंबई अहमदाबाद हायवे तो जॉईंट होऊ. आणि जस्ट जॉईंट करतानाच आम्ही नर्मदा ब्रिजच्या बाजूनेच जाऊ, म्हणजे नर्मदा ब्रिज राईट साईडला आणि मुंबईसाठी आम्ही लेफ्ट घेऊ. कारण काल जो आम्ही ज्या रस्त्याने आलो तो रस्ता खूप खराब होता. म्हणजे मुंबई गोवा हायवे नंतरचा सर्वात खराब रस्ता जर मी बघितला असेल तर तो रस्ता होता. आणि त्या रस्त्यावरती म्हणजे तो रस्ता 100 किलोमीटर खराब होता तिथे. आणि त्याच्यावरती गुगल मॅप आम्हाला दाखवत होतं की तिथूनच जा 2 तास, पण तिकडे स्पीड नसती मेंटेन झाली. काल आम्ही खूप अगोदर फटाफट चालवत होतो, चांगला रस्ता होता, तर त्यामुळे ती स्पीड ॲव्हरेज झालेली. काल आम्हाला आमची जी ॲव्हरेज स्पीड होती ना ती 44 होती टोटल जर्नीची. पण जर असं बाईक राईड करत असाल किंवा कारनी वगैरे ट्रॅव्हल करत असाल तर गुगल मॅपवरती 100% रिलाय नको व्हा. आम्ही 100% रिलाय होऊन बऱ्याच वेळा फसलो आहे. सो आम्ही सेकंड ओपिनियन म्हणून लोकल्सला विचारतो रस्त्याबद्दल, रस्त्याच्या कंडिशनबद्दल, कुठून लेफ्ट आहे. आणि गुगल मॅप्सवरती ना जो रूट दाखवतो ना त्याच्यामध्ये जे मेजर सिटीज असतात ना ते बघायचे. कारण आपण ट्रॅव्हल करतो 150-200 किलोमीटर, तर काही लोकांना माहीत नसतं ती लोकेशन आपण जिथे चाललो आहे तिथे. पण त्यांच्यामध्ये जे गावं येतात किंवा सिटी येतात ते माहिती असतं, तर ते सिटी विचारत जाऊ शकतो जर त्या लोकांना फायनल डेस्टिनेशनबद्दल आयडिया नसेल तर. कम्युनिटीच्या व्हिजिटबद्दल सांगायचं झालं तर मस्त होतं, भारी वाटलं आम्हाला वर्ल्ड टॉलेस्ट स्टॅच्यू बघून. त्याची हाईट ऑलमोस्ट स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा डबल आहे. भारी वाटलं बघून. त्याच्याहून म्हणजे स्टॅच्यूच्या व्हिजिटपेक्षा पण भारी प्रोजेक्शन मॅपिंग शो होता ना ते बघून भारी वाटलं. असा एक मुवमेंट नव्हता त्या शोमध्ये की जिथे काटा नसेल आला अंगावरती. एव्हरी सेकंडला आम्हाला असा काटा येत होता अंगावरती. स्टॅच्यू ऑफ युनिटीला येत असाल ना
तर फॉर शुअर तो प्रोजेक्शन मॅपिंग शो बघा, कारण तो शो बघितल्याशिवाय ते स्टॅच्यूची जी स्टॅच्यू बघण्यासाठी तुम्ही आल्यात ना ते कम्प्लीट नाही होणार. 50%च होईल तुमचं स्टॅच्यू बघून. तर मग तुम्ही जेव्हा पण स्टॅच्यू ऑफ युनिटीला याल मोस्टली ट्राय करा की इव्हनिंग स्लॉटला यायला. ज्या स्लॉटला आम्ही गेलो होतो त्या स्लॉटला यायला बघा, 4 to 6च्या स्लॉटला. एक्झॅक्ट 4:30पर्यंत तुम्ही एंटर करा स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या प्रिमायसेस. मग व्ह्यूइंग गॅलरी वगैरे फिरून वगैरे मग ॲट दी एंड ऑफ द डे अराउंड 6:30 किंवा 7पर्यंत जरी तुम्ही त्या SOUच्या कॅम्पसमध्ये येऊन बसले शो बघायला तरी इनफ आहे, कारण शो चालू होतो 7:45ला. सो जर कोण ही व्हिडिओ बघून प्लॅन करत असेल स्टॅच्यू ऑफ युनिटीला यायचं तर आय वुड हायली रेकमेंड की तुम्ही प्रोजेक्शन मॅपिंग शो बघाच बघा. लेफ्टलाच ठेव बाई, उगाच टाक. अंकलेश्वर यही है ना? रास्ता कैसे खराब है? रास्ता खराब है क्या? रास्ता खराब है? अच्छा तो थैंक यू. तो बोलतो की थोड़ा आगे तक खराब है बोलला. ठीक आहे आता काय जाऊ दे, पिकअप वाल्याच्या मागे चालव. हा चल इथूनच चल. हे बघ ना बोर्ड पण आहे लेफ्टचा. आय गेस मग असेल असंच. इथूनच सगळेच फिरले या रस्त्यावरच आले सगळे. हा भाई सगळे ट्रक पासून सगळे फिरले या साईडला. एक XUV पण आली आहे. बघू पिकअप वाला परत जातो का त्या साईडला. आम्ही बराच वेळा असं उलट या साईडनेच चालतोय. त्या साईडच्या रस्त्याची हालत खूपच खराब आहे. चिखल वगैरे सगळं आहे आणि तो स्टेट हायवे आहे तेव्हा बघू शकतो मी चिखल आहे. आता तर इथे हे सगळं टाकून ठेवलं आहे त्यामुळे नाही जाऊ शकत. आणि तिकडे पोलीसवाले पण उभे होते. पोलीसवाले आम्हाला बोलले आरामात जावा, काय प्रॉब्लेम नाही. तर आम्ही ट्रकच्या आणि त्या पिकअपच्या मागे चालत होतो. उलट जाऊन जायला लागेल आपल्याला. हा सो आम्ही अंकलेश्वरवरून जो मुंबई अहमदाबाद हायवे जॉईन होतो ना तिकडे आलो आहे. मागून नव्हतं जॉईन करायला भेटत तर इथे उलट येऊन जॉईन करायला लागलं. या ट्रक नंतर टाकतो आम्ही. सो फायनली आम्ही हायवे जॉईन केला आहे. आता इथून किती तास दाखवते आम्ही? इथून अजून 3.5 तास आहे दमन. बघू आता 10 वाजले आहेत ना. 10, 11, 12, 1, 1:30, 2पर्यंत 2-3पर्यंत पोहोचू आम्ही दमनला. वालिया, सूरत 60, अंकलेश्वर 3. ये राइट नहीं है. सो मी लास्ट एकता नगरला पेट्रोल भरलेलं. तिथून 107 किलोमीटर चालली गाडी आणि आता मी परत रिफ्यूल केलं. इथे बाजूलाच आम्ही एक हॉटेल बघितलं आहे. अभि तिकडेच गेला आहे बघायला, तर मी परत तिकडेच जातो.
हे हॉटेल आहे सन्मान. तर आम्ही जस्ट 5 साल होत होतो तेव्हा हे हॉटेल दिसतं नाही, मला फ्युलअप पण करायचं होतं. तर इथे मी फ्युलअप करायला थांबलो, तर मग हे हॉटेल बाजूलाच होतं. तर आम्ही इथे ब्रेकफास्ट करायला थांबलो. मी पुरी भाजी खाल्ली, अभिनी मसाला उत्तप्पा खाल्ला आणि पनीर पकोडा आणि चाय मागवलं होतं. आता तेच ब्रेकफास्ट झालं आहे आमचा. आता इथून आम्ही एक 100 किलोमीटर तरी जायचं ट्राय करणार आहे. नवसारी क्रॉस करून वलसाडपर्यंत जायचं ट्राय करणार आहे. कारण वलसाडनंतर ट्रॅफिक चालू होतं मुंबई साईडला. तर मग बघू, मग तिथून वलसाडपासून एक राईड येतो दमनसाठी, तो घेऊन मग आम्ही दमनमध्ये जाऊ. आम्ही जिथे ब्रेकफास्टसाठी ब्रेक घेतलेला ना, तिथून थोडंच पुढे आलो, टोल नाका होता आणि ॲक्च्युली बॅग आहे ना ती एक साईडला झालेली आणि मग आम्ही थांबलो, बॅग परत टाईट केली आणि आता परत निघतोय. एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे की थोडंसं ना ब्रेक ऑइल लीक झालं, तर त्यात आम्ही पाईप लावलं आहे परत. परत लीक झालं तर तिकडे मेकॅनिककडून टाईट करून घ्यायला लागलं. हे फूड कोर्ट आहे. तर आम्ही एक्झॅक्ट मला माहीत नाही, बट वलसाड आय गेस क्रॉस केलं आम्ही वलसाड. त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर काहीतरी आहे फूड कोर्ट. आणि आम्ही खूप ऑब्झर्व केलं गुजरातमध्ये ना, हायवेजवर पण आतल्या रस्त्यात पण हे बघा असे डायरेक्ट लेन चेंज करतात. आतल्या रस्त्यावर पण ना असे गाय बकरी खूप आहेत आणि सोडून दिले. तर हे तरी होते यांच्यासोबत, त्यांचे मालक होते, पण मोस्टली असं सोडून दिलेले असतात. आणि सडनली रस्त्यावरती वगैरे येतात ना, तर मग गुजरातमध्ये जरा जास्त लक्ष देऊन चालावं लागलं. जेव्हा तामिळनाडू केरला कर्नाटकामध्ये गेलो तेव्हा असं जास्त नाही बघायला भेटलं, खूप रेअरली बघायला भेटायचं. जेव्हापासून आम्ही हायवे कनेक्ट केला आहे ना, 11:30ला ब्रेकफास्टच्या नंतर हायवे कनेक्ट केला. ब्रेकफास्ट अगोदर आम्ही हार्डली 10 मिनटं चालवली असेल, पण जेव्हापासून हा हायवे कनेक्ट केला आहे तेव्हापासून आम्ही 75-80ची स्पीड मेंटेन करायला बघतो आहे. कारण हायवे मोकळा आहे. फक्त अगोदर नवसारीच्या अगोदर ना बराच ट्रक ट्रॅफिक होता, आता कम्पॅरेटिव्हली खूप कमी झालं आहे ट्रक ट्रॅफिक. सो मनोवर करायला थोडंसं बेटर पडतं आहे. असे ट्रक आले ना लेनमध्ये, मग खूप वैताग येतो. दोन्ही साईडच्या लेन पूर्ण ब्लॉक करून राहतात आणि एक स्पीड मेंटेन करून म्हणजे जायलाच देत नाही. तर लास्ट तिकडे आम्ही टोल नाक्याला थांबलेलो, तिथून नॉनस्टॉप आम्ही 70 किलोमीटर आलो. त्यानंतर इथे थांबलो आहे. आम्ही ब्रेकफास्टच्या स्पॉटपासून प्रॉपर 105 किलोमीटर चालवली गाडी. आता इथून दमन आहे काहीतरी 49 किलोमीटर आणि 1 तास दाखवतो आहे. तर ऑलमोस्ट आम्ही नॉनस्टॉपच जाऊ दमनपर्यंत आणि मध्ये काही थांबण्यासारखं आहे नाही. दमनला जाऊ, हॉटेल बघू, तिकडे जाऊन काय करायचं. ऑनलाईन बघतो, ऑनलाईन जरा महाग दाखवत आहेत. सो ऑफलाईन जाऊन बघू काही बार्गेन करता येतं का आणि मग एक चांगलं हॉटेल बुक करतो. मागे थांबलेलो कारण रस्त्यावरती ना पाणी आहे, त्याचं ट्रकचं पाणी ना उडतं वायझरवरती आणि वायझरवर चिखल होतो. तर अभिकडे असं वायपर नाही आहे ग्लव्सला, त्यामुळे आम्ही थांबलेलो क्लीन करायला. आता परत निघालो आहे. 8 किलोमीटर नंतर ना राईड घेऊन मग आत जायचं आहे, आतमध्ये दमनच्या साईडला. स्टेशन ऑफ दमन अँड दीव. फायनली आम्ही दमनमध्ये आलो आहोत. आता बाय द वे दमनबद्दल सांगायचं झालं तर दमन एक युनियन टेरिटरी आहे, गुजरातचा पार्ट नाही आहे. युनियन टेरिटरी म्हणजे ती सेंट्रल गव्हर्नमेंट हँडल करते, त्याची काही स्टेट गव्हर्नमेंट असं नसतं. सो आणि गुजरात हे ड्राय स्टेट आहे आणि दमन एक अशी जागा आहे, गोवा म्हणजे गोवा जसं प्रसिद्ध आहे दारूसाठी तसं दमन पण दारूसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या बीचेससाठी पण खूप फेमस आहे दमन.
सो मिनी गोवा किंवा मिनी अलिबाग पण तुम्ही बोलू शकता दमनला. आपलं हॉटेल अजून किती आहे अभि? आमचं हॉटेल अजून 6 किलोमीटर आहे. हे बघा, जॅम्पोरे बीच, देवका बीच, नानी दमन आणि बीच आहे पुढे जॅम्पोरा बीच म्हणून. नानी दमन, मोती दमन असे 2 वेगळे वेगळे पार्ट आहेत. आपलं साऊथ मुंबई उपनगर, तसं नानी दमन आणि मोती दमन असं. आता इथे येऊन पेट्रोल भरलं आहे. लास्ट जिथे मी भरलेलं तिथून 151 किलोमीटर झालं. आता 200च भरलं मी पेट्रोल, जास्त नाही भरलं कारण इथे डेन्सिटी कमी दाखवत होते. पण तो बोलला की डेन्सिटी आहे, पण मी बोललो की जाऊ दे. ऑलरेडी मी 300च भरतो आहे गाडीत कारण जरा प्रॉब्लेम आहे. 300पेक्षा वर भरलं किंवा फुल केली तर लीक होतं पेट्रोल. कार्बोरेटरचा जरा इश्यू झाला आहे, म्हणून मग मी 300च भरतो. सो आम्ही मगाशी फ्युल अप केल्यानंतर डिरेक्टली हॉटेलमध्ये आलो, चेक इन केलं. जास्त वेळ नाही लागला, लवकर झाला. आणि उलटा आम्हाला इथे ऑफलाईन येऊन चेक इन करायचा फायदा एक झाला की आम्हाला डिस्काउंट भेटलं. जी 2200ची रूम होती ती आम्हाला 1600मध्ये भेटली. आणि आता इथे रूममध्ये आम्ही माझाच व्लॉग बघतोय. आता आमचा प्लॅन चालू आहे स्विमिंग पूलला जायचा. तर आता 4:30 झालेत ऑलमोस्ट. आम्ही स्विमिंग पूलला जाऊ, मग परत रूमवरती येऊन आंघोळ वगैरे करून मग बीचला जायचा प्लॅन आहे. मस्त स्विमिंग पूलमध्ये आराम करायचा. 2 दिवस फुल ताणून 3 दिवस ताणून चालवली आहे गाडी. मस्त थकवा एकदम काढायचा आणि मग उद्या परत भाई बॅक टू रुटीन. सो आम्ही जेव्हा रूमवर आलो त्यानंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो. स्विमिंग पूलवरून निघाल्यानंतर जरा पडले आणि आता इथे चिकन बिर्याणी आलं.